प्रभुराम सीतामाईचं ज्यावेळी हरण झालं नाही का, आणि तिला शोधता शोधता प्रभू रामांच्या असं लक्षात आलं की सीतामाई आपली रावणाने पळवली आहे, लंकेमध्ये तिला ठेवले. म्हणून प्रभुराम ज्यावेळी लंकेला गेले त्यावेळी जो महासागर आडवा आला त्यांच्या वाटेमध्ये, वास्तविक राम म्हणजे धनुर्धारी होते बघा, साक्षात ब्रह्मास्त्र प्रभू रामचंद्रांकडे होतं. प्रभू रामचंद्रांनी जर मनात ठरवलं असतं तर एक बाण जरी त्या महासागरावरती सोडला असता तरी त्या महासागराने त्यांना जागा दिली असती. पण प्रभू रामचंद्रांनी लंकेला जातेवेळी त्या महासागरावरती दगडांचा सेतू का बांधला, त्याची छोटीशी कथा आहे. असता धनुर्धारी सेतू बांधिला सागरी, असता धनुर्धारी सेतू बांधिला सागरी, असता धनुर्धारी सेतू बांधिला सागरी. सागरी सीतामाई शोधा प्रभू जाता लंकापुरी. बघा प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासामध्ये गेले, सोबत आपली सीतामाई आपली पत्नी होती, बंधू लक्ष्मण होते. पण बघा सीतेमाईला रावणाने पळवली आणि त्या सीतामाईचा शोध घेत घेत प्रभू रामचंद्र त्या वनवासामधून अरण्यामधून त्याच माईचा शोध घेत घेत मार्गक्रमण असायचं बघा. सोबत येता जाता वाली सुग्रीव अंगद जेवढे कोण सोबतीला भेटायचे त्यांना घेत घेत प्रभू रामचंद्रांचं मार्गक्रमण होतं बघा. आता जाता जाता त्या प्रवासामध्ये त्या अरण्यामध्ये एक प्रभू रामांना एक पर्णकुटी दिसली. ती पर्णकुटी कोणाची होती तर साक्षात अगस्ती मुनींची ती पर्णकुटी होती बघा. प्रभू रामचंद्रांना आनंद झाला आणि त्या पर्णकुटीकडे वाटचाल करू लागले. प्रभू रामचंद्र आपल्या लक्ष्मणाला, आपल्या बंधूला, आपल्या भावाला सांगतायत, अरे लक्ष्मणा, आज साक्षात अगस्ती मुनींचं दर्शन होणार आहे आपल्याला. प्रभू रामचंद्र आनंदित होते. जाता जाता त्या पर्णकुटीकडे वाटचाल करू लागले. पण अगस्ती मुनीने हेरलं की प्रभू रामचंद्र माझ्या दर्शनाला येत आहेत, पण सोबत त्यांच्या पत्नी नाही बघा. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पत्नीची किंमत किती आहे. अगस्ती मुनीने काय केलं, ज्यावेळी प्रभू रामचंद्र त्यांच्या पर्णकुटीच्या दरवाजावरती आले, अगस्ती मुनीने दार बंद केलं आणि काय सांगतायत बघा. जा प्रभू रामा नको तोंड लावू मजला, जा प्रभू रामा नको तोंड लावू मजला. अरे रामा रामा, जर तुला माझं दर्शन घ्यायचं असेल किंवा मला तुझं दर्शन घ्यायचं असेल तर तू सपत्नीक ये, तरच मी तुला माझं दर्शन देईल, नाहीतर मी तुला दर्शन देणार नाही. प्रभू रामचंद्रांना दुःख झालं बघा. आपली सीतामाई आपली पत्नी माझ्या सोबत नसताना एका विद्वान पंडित ब्राह्मणाचं दर्शन आपल्याला मुकले बघा. प्रभू रामचंद्रांनी देखील मनात निश्चय केला. काय बोलतात बघा. अगस्तीची ताई कुलवाणी, अगस्तीची ताई कुलवाणी, विचार करी श्रीराम रे, उरला नाही मान मजला, उरला नाही मान रे.
पत्रावाणी पत्नी मी गमवली बसलो आज पत्नी नाही बाजूला ऋषी दर्शन मुकलो आज प्रभू रामचंद्रांना दुःख झालं. प्रभू रामचंद्र काय म्हणताय, जर माझ्या आयुष्यात माझी पत्नी नसेल तर माझ्या जगण्याला माझ्या जीवनाला काय अर्थ. प्रभू रामचंद्र दुःखी झाल्याने प्रभू रामानी निश्चय घेतला. त्या अगस्त्य मुनींना काय सांगितलं बघा, ऋषीचं दर्शन घ्यायचं हाय मनी हा निश्चय केला गोबा. ऋषीचं दर्शन घ्यायचं हाय मनी हा निश्चय केला गोबा. सीतेला शोधून आणणार हा माघारी एकटा येणार ना. सीतेला शोधून आणणार हा माघारी एकटा येणार ना. बघा काय केलं, प्रभू रामचंद्रांनी निश्चय केला. म्हणालो मुनिवर, जर आता तुमचं दर्शन जर मला घ्यायचं असेल तर मी माझ्या पत्नीला शोधून आणि सपत्नीक मी तुमच्या समोर येईल. आणि प्रभू रामचंद्रांनी पर्णकुटीच्या बाहेरूनच त्यांना नमस्कार केला आणि प्रभू रामचंद्र निघाले. बघा जाता जाता वाली सुग्रीव अंगद सगळे सोबत घेऊन चालले आणि त्या अरण्यातून प्रवास करते वेळी काय दुर्दैव बघा, एक भला मोठा महासागर प्रभू रामांच्या आडवा आला. बघा प्रभू रामचंद्रांनी काय केलं, त्या महासागराच्या काठावरती उभे राहिले आणि त्या सागराकडे बघतायत, विचार करतायत. पण प्रभू रामचंद्रांकडे ब्रह्मास्त्र आहे. प्रभू रामचंद्रांनी ते महासागरावरती सोडलं असतं तर महासागर बाजूला झाला असता. एवढं लक्षात त्या लक्ष्मणाचं होतं. बघा लक्ष्मण विचार करतोय मागून की आपला दादा असा का करतोय. साक्षात ब्रह्मास्त्र त्याच्याकडे असताना हा महासागरावरती ब्रह्मास्त्र का सोडत नाही. त्यावेळी लक्ष्मण पाठवून विचारतोय, दादा अरे बघतोयस काय, कसला विचार करतोय, सोड तो बाण आणि त्या हटव सागराला. पण प्रभू रामचंद्रांनी तसं नाही केलं. काय केलं बघा, शिवपिंडी वाळूची करोनी बेल फुले त्यासी अर्पुनी हात जोडून शिवाशी प्रार्थिले. प्रभू रामाने शिवपिंडी वाळूची करोनी बेल फुले त्यासी अर्पुनी हात जोडून शिवाशी प्रार्थिले. त्या वाळूमध्ये प्रभू रामचंद्रांनी त्या वाळूपासून शिवपिंडी तयार केली आणि त्या ठिकाणी ते शिवलिंग तयार केलं आणि त्या शंभू महादेवांची आराधना करतायत. प्रभू रामचंद्र त्या शंभू महादेवांची आराधना करतायत, त्या परमेश्वराची प्रार्थना करतायत. त्यावेळी लक्ष्मणाने विचारलं पुन्हा, दादा ह्या महासागरावरती मगाशी तुला विचारलं ब्रह्मास्त्र का नाही सोडत आहेत. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला उत्तर दिलं, लक्ष्मणा ह्या महासागरावरती जर माझे ब्रह्मास्त्र पवित्र ब्रह्मास्त्र आहे
हे जर त्या महासागरावरती सोडलं ते ब्रह्मास्त्र माझं अपवित्र होणार. आता लक्ष्मणाने एवढंच ऐकलं आणि पुन्हा प्रश्न केला रामांना, रामा रामा तुम्ही म्हणताय हे ब्रह्मास्त्र तुम्ही या महासागरावरती सोडलात तर ते अपवित्र होणार, ते अपवित्र कसं होणार ते जरा मला समजावून सांगा. काय सांगतात बघा प्रभू रामचंद्र. आता पियान वाता पिन टाकला माया या, आता पियान वाता पिन टाकला माया या. आता पियान वाता पिन टाकला माया या. अन्न बने आता पितो इलो बने पाणी, वाता पितो ब्राह्मणाना आणि पाचावी. अन्न बने आता पितो इलो बने पाणी, वाता पितो ब्राह्मणाना आणि पाचावी. मारुनी त्या राक्षसांचा, मारुनी त्या ब्राह्मणांचा घेती समाचार, मारुनी त्या ब्राह्मणांचा घेती समाचार. हो बघा प्रभू रामचंद्र आपल्या भावाला, आपल्या लक्ष्मणाला काय सांगताय, अरे लक्ष्मणा या महासागरावरती याच्या आधी अत्याचार झाला होता, याच्यावरती अन्याय झाला होता आणि हा महासागर अपवित्र होता. त्याचं कारण असं, आतापी वातापी आणि इलो हे तीन ब्रह्मराक्षस होते. या तीन ब्रह्मराक्षस काय करायचे तर येणाऱ्या जाणाऱ्या ब्राह्मणांना अडवून आतापी अन्न रूपाने ताटामध्ये जाऊन बसायचा, इलो हा राक्षस होता हा पाणी रूपाने तांब्यामध्ये जाऊन बसायचा आणि वातापी जो होता तो येणाऱ्या जाणाऱ्या ब्राह्मणांना अडवायचा अरण्यामध्ये आणि त्यांना भोजन छत्र चालू आहे हे सांगून घरी घेऊन यायचा. आणि हे तिघही आतापी अन्न रूपाने त्यांच्या पोटात जायचा, वातापी अन्न रूपाने पोटात जायचा आणि इलो हा पाणी रूपाने पोटात जाऊन त्या ब्राह्मणांचा संहार करायचे. असे हे तीन ब्रह्मराक्षस होत. एक दिवशी काय झालं बघा, प्रत्येक जण आपापल्या भूमिकेत होता. आतापी अन्न रूपाने बसला होता, इलो पाणी रूपाने बसला होता आणि वातापी बाहेर अरण्यामध्ये उभा होता. कोणा वाट सर येतंय काय हे पाहण्यासाठी. आणि त्यांचं नशीब काय बघा, त्या आतापी वातापीला एखादा ब्राह्मण येताना दिसला. आता ते ब्राह्मण कोण होते तर साक्षात विद्वान पंडित अगस्त्य मुनी होते बघा. वातापीने बघितलं लांबून, वातापीला दिसलं नाही कोण येत आहेत काय येत आहे, पण एखादा भला मोठा असा ब्राह्मण येताना दिसले. जसजसे जवळ आले त्यावेळी त्या वातापीने ठरवलं, म्हणालो आज चांगली सावध आपल्याला भेटली आहे. आज साक्षात विद्वान पंडित ब्राह्मण म्हणजे अगस्त्य मुनी या वाटेने आपल्याला येताना दिसत आहेत. ज्यावेळी ते ब्राह्मण अगस्त्य मुनी जवळ आले त्यावेळी त्या वातापीने त्यांना काय प्रशंसा केली बघा. धन्य झालो दर्शनाने तुमच्या मी ऋषीवरा, विनंती तुम्हा भोजनाची, विनंती तुम्हा भोजनाची यावे आमच्या घरात. हो बघा काय झालं, अगस्त्य मुनींना पाहिल्याबरोबर वातापी म्हणालो धन्य झालो तुमच्या दर्शनाने. मुनीवर आमच्या पर्णकुटीमध्ये अन्न छत्र चालू आहे, तुमचे जर पाय या माझ्या पर्णकुटीला लागले तर आमचं भाग्य. अगस्त्य मुनी गेले बघा, अन्न छत्र चालू आहे म्हटल्याबरोबर अगस्त्य मुनी गेले. पण अगस्त्य मुनी त्या पर्णकुटीमध्ये गेल्याबरोबर अगस्त्य मुनींची नजर होती. त्यांनी हेरलं इथे काय चालू आहे, कोण कोणत्या रूपामध्ये आहे, पण त्यांनी परवा नाही केली बघा.
त्या वाढलेल्या भरलेल्या ताटावर जाऊन बसले आणि पहिला घास उचलला. तो कोण होता तर आतापी नावाचा ब्रह्मराक्षस होता. त्याला उचलला, पोटामध्ये घेतला, पोटावरती हात फिरवून त्याचा भस्म करून टाकला. आता वातापी म्हणाला, माझा भाऊ आतमध्ये गेला, अजून काय हालचाल झाली नाही. तो पुन्हा त्यांच्या ताटातील अन्न संपल्याबरोबर पुढे गेला. मुनीवर काय वाढू काय, आता वाढू काय म्हटल्याबरोबर त्याला देखील पकडला आणि त्याला देखील पोटात घेतला आणि भस्म करून टाकला. एवढं मात्र त्या तांब्यात बसलेल्या इलोने पाहिलं. तो इलो ब्रह्मराक्षस, त्याने काय केलं, त्या तांब्यामधून उडी मारली आणि तो पळायला लागला. काय करतो बघा, भस्म झाले दोघांचे पाहता इलो पळू लागला. इलो पुढानी अगस्ती माग सागरी जाऊन लपला. सागरी जाऊन लपला. हो काय केलं बघा, इलो पळता 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 कुठे गेला, एका महासागरामध्ये गेला. आता महासागर, इलोला वाटलं मी महासागरामध्ये गेलोय, मला आता कोण शोधणार नाही. पण अगस्ती मुनींची नजर हो थोर तपश्चर्या करून परमेश्वराला पावन करून घेणारे. अगस्ती मुनींनी काय केलं, त्याला पाण्यात शोधत नाही बसले, त्याने संपूर्ण तो महासागर घेतला आणि तोंडावाटे घटाघटा पिऊ लागले. आता एवढं केल्याबरोबर वरती तिन्ही देवांना चिंता वाटली, कारण जीव जंतू तडफडायला लागले पाण्यातील. तिन्ही देव खाली आले आणि त्यांनी काय त्या अगस्ती मुनींना विनंती केली, मुनीवर तुम्ही जर असाच जर महासागर हा आटला तर जीव जंतू नाश होईल, या सृष्टीचा विनाश होईल. त्याला विनंती केली. पण अगस्ती मुनीने काय सांगितलं की म्हणालो, जरी मी तोंडा वाटे हा महासागर पोटात घेतला तरी याची आता जागा बदलणार. म्हणून तो महासागर अगस्ती मुनींनी पुन्हा निर्माण केला, तो स्वतःच्या पुत्रा वाटे. अशा अपवित्र महासागरावरती मी जर ब्रह्मास्त्र माझं सोडलं तर ते अपवित्र होणार. म्हणून हनुमंताच्या जोडीने आणि सर्व वानर सेनाच्या जोडीने त्या महासागरावरती हा दगडांचा सेतू बांधला. आणि या ठिकाणी आमची ही कथा संपली. सवे वानर सेना घेऊनी सागरी सेतू हा बांधिली. सवे वानर सेना घेऊनी, सवे वानर सेना घेऊनी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. कवरदे श्री ज्ञानदेव, श्री पंढरीनाथ, श्री देव भूतनाथ. धन्यवाद.